नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे। याचा अर्थ आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500च्या स्टॅम्पऐवजी ₹1च्या तिकिटावर कर्ज मिळेल। हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू आहे आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल। या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांचा कर्जावरील खर्चही कमी होईल। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे? पीक कर्ज किती लाखापर्यंत माफ होणार आहे? कोणत्या बँकेचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत? याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे आणि संबंधित बँकांना आदेश दिले आहेत। अनेक शेतकरी या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांना याचा लाभ मिळणार आहे। बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री विकास गोलांडे यांनी निर्णयाचे स्वागत केले आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असे म्हटले आहे। शेतकरी मित्रांनो, कुठल्या कर्जाचे मुद्रांक शुल्क माफ होणार आहे? तर ही मुद्रांक शुल्क माफी केवळ 1,60,000पर्यंतच्या कर्जावरच लागू आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज घेणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकतात। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज घेतले आहेत त्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे।